शाळेत जायचं नाही, उठायला उशीर झालाय तुला, 8 वाजल्यात. जरा आंघोळ करून लगेच जाणार आहे. ये लवकर, मी डबा भरते तेवढं. हो आई हा आबा कुठे गेले रे? आहेत बाहेर गेल्या. बाहेर गेले रे? हा सुनंदा चहा झालाय का? झालाय झालाय. सुनंदा झाला का चहा? झालाय झालाय. आनंद रानात 2 तास लाईट आहे, मला भिजवायला जायचंय, पायाला लागले. काय गरज आहे का रात्री हिंडायची? हा पायाला लागून घेतलंय. दवाखान्यात गेलता का नव्हता? हा गेलतो की आत्ताच आहे, काय पट्टी करून आलो. काय गरज नाही. दिवसा अजिबात जायचं ना, रात्रीच बी जायचं ना. मी ह्याने आपलं कोळा शाळेहून आलो का नाही, मी संध्याकाळी जाईल. जातोय ना ते भिजवायला, जाऊ दे की मग. गोळ्या औषध घेतली का नाही? होय, लय तक करू नका, दादाने सांगितलंय ना, आराम करा. जातो जातो करतो आराम. आई माझं उरकलंय, शाळेत जायचं मला. अरे मला पण देखील दादा जाता जाताना सोडते शाळेत. तुझं उरकलंय का काय? परीक्षा आहे माझी, लवकर सोड. नुसतं नाटाबाटा करताय. लय शहाणीस. हो. जा पुढं. एवढा वेळ असतोय कुठं? माझी वय कुठे ठेवली? तुला कळत नाही कुठं ठेवतो काय? रात्री मी आवड ठेवतो. आई कुठं काय ठेवते काय कळत नाही मला, जायचं टाइमला. आई वय कुठे ठेवली का माझी? चल की दादा लवकर, किती उशीर झालाय. काम का नाही लावलं? एवढं आवडतोय. काय या पोरीची कटकट सारखीच असते. हा, ये. काय म्हणते? या पोरीचं लग्न करून टाक पटकीने. हा, हेच लग्न करून टाक पटकीने. तुझं करा दे. तिचं बरोबर आहे. डोक्याला वैताग दिलाय नुसता. तिचंच करा आधी, तिचं बरोबर आहे. तुझं करा आधी, मग माझं बघ. बस चल. त्याला अगोदर दादा कटकट करताय लग्नाची. बस निघा. कालचा गृहपाठ पूर्ण केलास ना तू? एवढ्या का चुका केल्यात त्यात? तुम्हाला कळालं ना. काय अडचण आहे का तुला? फी का नाही भरली अजून? आई बाबांकडे चालतंय, जा तू खेळायला. धरा, जा. मुलांची फी राहिली काय काय भरायची, त्यांचं घरचं प्रॉब्लेम सगळं काय समजत नाही काय करावं. काहीतरी आयडिया केली पाहिजे. मुळीक सरांसोबतच बोलायला लागतं. बरं, हजेरी घ्यायची आपली. आज कोण राहिले काय घरी? नाही ना? हा? प्रतीक श्री राहिला रे घरी. काय झाले? बरं, ठीक आहे. ओम, कार्तिक, प्रशांत, सई, काजल, प्रिया, सान्याबाई. ठीक आहे, असं. बरं, काल अभ्यास सांगितलेला आणलाय का तुम्ही? कोणी आणला नाही? तो आणला नाही का? आणलाय का? मग दाखवा आन्सर पटकन.
मुळीक सर, तुमच्या वर्गातली फी राहिली वाटतं. हो मॅडम, 5-6 जणांची राहिली आहे. उद्या परवापर्यंत होईल जाणार. कोण कोण राहिले फीचं त्यांनी उभं राहावा. उभंच खाली. मुळीक सर, तेवढ्या मुलांच्या फीचं बघा. हो मॅडम. माझी मीटिंग सातारला आहे, मी सातारला निघाली आहे. ठीक आहे. चला वयाकडा पटकन मुलांना काढली का? ए श्रावणी, वय नाही तुझ्याकडे? तुला वय नाही का? बरं, आणि कोणाला काय नाही? वय नाही ना? मी घेतो, लिहून घेतो. ठीक आहे ठीक आहे. कोणाकोणाला काय नाही ती मला सांगा. मला एक जणांनी सांगा, कालवा करू नका. कोणाला काय नाही ना ती मी लिहून घेतलंय आता. काय उद्या सकाळी येताना घेऊन येतो मी. दंगा काय करू नका. सर, सर मी एक विचार केला होता. बोला की मॅडम. आपल्या शाळेची जी जागा आहे सरकारने दिलेली, ती जागा सगळी अशी पडीकच आहे. ह्याचा आपण उपयोग केला तर म्हणजे आपण मुलांना सांगूयात की 1-2 झाडं आणा म्हणून फळांची, आणि ते आपण या जागेत लावू. म्हणजे ह्या झाडांतून जे फळ भेटतील ते नंतर मार्केटमध्ये विकल्यानंतर मुलांच्या शाळेसाठी उपयोगाला ठरेल ना. मुलांची फी, मुलांना जे वस्तू लागतात ते, शाळेचे साहित्य. मॅडम कल्पना चांगली आहे बरं का. मी मुख्याध्यापकांसह बोलून घेतो. पण मॅडम विद्यार्थी कसे आणतील बरं? हा ते पण आहे. नाही का, झाड ही कुठून आणणार ते? एवढी सगळी झाडं आणणं पण त्यांना थोडी ना शक्य होणार आहे. बोलू आपण शिक्षा म्हणून, ज्यांनी नाही का जी दंगा करते, जे अभ्यास करत नाही, त्या मुलांना पण झाड आणायला लावू. आणि मी सरपंच, उपसरपंच आणि एक आपण ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला तर हा सर? तेच करायचं आपल्याला. ग्रामपंचायत मध्ये अर्ज देऊन आहे का नाही, त्या शिक्षक कमिटीला पण बोलून ते आपण ग्रामपंचायतचा प्रस्ताव घेऊन आपण 100 झाडं 200 झाडं आपण घेऊ विकत, त्यांच्यापासून घेऊ. आपण तर घेणार नाही, पण ग्रामपंचायतला सांगून ते विषय मार्गाला लावू आपण. चांगली चालेल. कल्पना आहे तुमची हो. मॅडम. चालेल, आपण तसंच करूया. तुम्ही एकदा मॅडमशी बोलून घ्या. आणि जे मुलांची म्हणजे फी वगैरे त्यांना भरायचं जर अवघड होतंय ना, त्या मुलांचं राहू दे. पण जी बाकीची मुलं आहेत त्यांना सांगूया आपण आणायला झाडं. ठीक आहे. बाकीचं जे असेल ते आपण ऍडजस्ट करूयात. हा बरोबर आहे. चला जाऊयात मुलं वर्गात. आज आपण हिंदी विषय शिकणार आहोत. कधी घे? खाली बस. नीट बस. तुझी जागा घे पटकन. तुम्हाला आपल्या सांगितलेलं केलं का तुम्ही? आज आपण हिंदी विषय शिकलोय. सगळ्यांना समजलंय? गुड. काय रे दादा, आज लय टेन्शन मध्ये आहे. नाही जायचं आहे? काय तुझं दुखतंय का आज? नाही जायचं करू. मग तू नाराज आहे आज लय. अगं शाळेत गेलो होतो ना. शाळेत गेलो होतो, मुख्याध्यापक म्हणले की बाबा
आपल्या वर्ग शिक्षकाने आपापल्या वर्गातील जी काही फी असेल परीक्षा फी ती लवकरात लवकर जमा करा. एक 7-8 पोरांपाशी पैसेच नव्हतं काही. ती मला बेकार वाटलं. कोण सांगतंय मला दुष्काळ पडलाय, कोण सांगतंय बाप दारू पिऊन पडला होता, कोण सांगतंय आईचा पगार झाला की देऊन टाकतो. पण खरं सांगू काही, ही इंग्लिश मिडियमला जी पोरं जातात आता, ज्यांच्याकडे पैसा आहे ते इंग्लिश मिडियमला जाते, पण ही सर्वसामान्य लोक जी आहेत त्यांची म्हणजे पोरं आहेत त्यांना शिकता येणार पैसे वाचून. ती तसं नाही झालं पाहिजे. मी काहीतरी करणार आहे त्या पोरांसाठी. कर ना मग, काय केलं तरी चांगलंच आहे ना. काय झालं विषय? नाही काय बाबा, शाळेतला विषय चालला होता. होय पोरांना फी भरायला नाही त्यासाठी विषय चालला होता. होय. ते किती पोरांची फी भरायची? 7-8 पोरं आहे ती. मग असेल तर मग देतो पैसे, त्यांची फी भरून टाक. नाही मी भरतो पैसे त्यांचं, पण चांगलं काहीतरी करणार आहे त्यांच्यासाठी. आपण चालेल की काहीतरी पोरांच्यासाठी कर, नाव घेतल्यासारखं कर. हो. पैसे कमी पडले तर देतो आम्ही. आईचा तुमचा आशीर्वाद आहे मला, त्याच्यामुळे काय कमी पडणार ना, करतो काहीतरी. चालेल. गोळ्या घेतल्या होत्या सकाळी? हा घेतलं ते. जेवण केलं का? जेवण आता करायचे ते. बरं ठीक आहे, माझं उरकतो. चालतंय. चालतंय. साक्षी आली का नाही? साक्षी आली की? अगं ते प्रतीक पवारचं घर कुठे आहे? कुठे आहे? इकडे सरळ गेले की पलीकडेच घर आहे त्याचं. तिथून असं का? हो तिथंच घर आहे. बरोबर का? चालेल. अगं तो शाळेत आला नाही 3 दिवस झालं नाही. चला मी पण तिकडेच चालले, सांगते तुम्हाला. चल चल. काय रे प्रतीक, काय करते इथे तू? 3 दिवस झाले शाळेत का नाही आला तू? कपडे फाटलेत मध्ये आले. मग कपडे फाटल्यात म्हणून काय शाळेत यायचं नाही का बाळा? आईला सांग. आईला सांगतोय, आई म्हणते 8 दिवस थांब. मग पप्पा काय म्हणतोय? पप्पा दारू पिऊन हाणतात. होय. बर बर, जाऊ दे, तू उद्यापासून शाळेत ये. शाळा बुडवू नको, पेपर आल्यात ना जवळ. हो हा, उद्यापासून ये शाळेत. हो. मॅडम, मुलांच्या फी राहील ना 5 फी मी स्वतः भरतोय आणि इथून पुढची पण फी मीच भरणार आहे त्या मुलांची. मी किती दिवस असं मुलांची फी भरणार? तुमचा पण परपंच आहे. हो मॅडम, पण आता पर्याय नाही त्या गोष्टी. मुलांना फोर्स तर करता येत नाही आणि त्यांची परिस्थिती बघितली ना तर डोळ्यात नक्की पाहिजे. मी जोपर्यंत ह्या शाळेत आहे तोपर्यंत मी मुलांची फी भरणार. ठीक आहे, तुम्ही चांगलंच काम करताय. मुळे सर, आपलं काय बोलणं झालं होतं ते तुम्ही मॅडमला सांगा ना. मॅडम मला काय म्हणतात? हो बोलतो. मॅडम, आज मी मुलांना सांगितलं येताना एक झाड आहे. कशासाठी? आपल्या शाळेच्या समोर जी जागा शिल्लक आहे ती झाडं लावायची. मला छानशी कल्पना सुचली, ती तुम्हाला मॅडम सांगा. हो, तर जी मुले आहेत आपल्या शाळेत, त्या मुलांची काही काहीची परिस्थिती एवढी नाही. म्हणजे एखाद्या थोडेसे फी आहे, पण तरी सुद्धा ते कसं नाव पडतात. म्हणजे पालक त्यांचे काही नाव आई नाही, काही नाव वडील नाही. तर मग आमचं असं ठरलं होतं की मुलांना सांगितलं आहे झाडं द्यायला. तर तसं पण सरकारने नाही का प्रत्येक शाळेसाठी अर्धा एकर 15 गुंठ अशी जागा दिलेलीच आहे. तर मग आमचं असं चाललं होतं नियोजन की ती जी जागा आहे ती अशी मोकळी
सरपंच आणि शिक्षक कमिटी संघ बोलून घ्या, म्हणजे ती गायराच्या जागेचं पण आपल्याला नियोजन लावता येईल आणि जास्त प्रमाणात झाडं लावता येईल आपल्याला. चांगलं बोलतो. मॅडम तुम्ही सांगितलेली कल्पना छान होती बरं का, आणि सर्वांना पडली पण. पडणारच, मुलांसाठीच आहे ना, मुलांच्या चांगल्यासाठी. थँक्यू. शिपाई मामा आपली झाडं केवढी झाल्यात? झाल्यात आता मोठी, त्याला पाणी द्यायचे. आता बी दिलेलं आहे, पण परत संध्याकाळी द्यायचे. शिपाई मामा मी झाडं आणल्यात, आता लावून घेऊ आपली. ठीक आहे, घेऊ लावून, चला. सर हा बघा इथे मोठी झाडं आल्यात आपल्याकडे. तर काही जागा नाही, पुढे झाडे लावू आपण. कुठे शिपाई लाव मामा, का इथं लाव की, आहे जागा. या मग. शिपाई मामा याला आता खत घाला, पाणी बिणी. घालतो घालतो, पाणी बी घालतो, खत बी घालतो. चला आता पुढे झाड लावू आपण. बरं बरं चालतंय, चला पुढे आता झाड लाव. झेंडू बी लावलाय, मिरची बी लावली, मिक्स लावली, येईल 2-3 महिन्यात तोडायला. शिपाई मामा छान छान काम करताय. बाबा कुठं चाललाय? काय नाही, शाळेनं उपक्रम केला, हे झाडं लावल्यात, आंब्याची बाग आहे, केळीची बाग आहे, हे पाणी करण्यासाठी चालू आहे. येतो का तू? बर बर, चला आपण जाऊया, चला, आणि झाडं बघून यात. बघ बरं हातात कसं तयार केलेले शिपाई मामांनी, भरपूर अशी झाडं लावली त्यांनी. अजून बघूयात आपण काय लावले. आंब्याची झाडं पण लावले त्यांनी, आणि केळीची पण झाडं आहेत. हा? आता घरच केळं चोरून नको रे. एवढ्या कष्टाने आणि एवढ्या मेहनतीनं आपल्या शाळेने एवढा उपक्रम राबवला, आणि ते आपण चोरून यायचा का? मी आजच जाऊन आपल्या सरपंचाला सांगतो की आपल्या शाळेनं उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. आतापर्यंत कुठल्या शाळेनं असं काम केलं नाही, ते आपल्या शाळेनं काम करून दाखवलेलं आहे. सर्वांचं मी असं नाही का अभिनंदन करतो. मला शाळेचा ना अभिमान वाटतो. संपत आहे का मी संपत आहे. बाग पाहायला पाणी करण्यासाठी आलेलो आहे मी. सर बाग तर एक नंबर आली राव. छान आली बागा, फळ पण लागली त्याला. मामा झाडांना पाणी घातलेलं दिसतंय. हा, पाणी सकाळी दिलेलं आहे. पाणी गवत नाही जास्त आलं. कमीच आहे. तुम्ही औषध मारलेलं ना? औषध मारले त्याला. मुळीक सरांनी जो प्रकल्प राबवला त्याला यश आलं बरं का. हो मॅडम, तसं काय म्हणू नका. त्यात श्रेय चव्हाण साहेबाचं पण आहे, पाटील मॅडमचं पण आहे, आणि सर्वात आधी तुमचं पण आहे. तुम्ही जर नसता काय बोलला तर ही झालंच नसतं. शिपाई मामाने बी केलं चांगलं, छान छान काम केलं. ह्यांच्यामुळे तर बाग एकदम व्यवस्थित आहे, नाही का? फळ बिळ व्यवस्थित आल्यात आता. बरं चला पुढच्या साईडला बघून या. बघून येऊ. लय भारी झाड आले मॅडम. मुळीच सर, केळाचं घर पण छान आले, हो आले, ती फळं चांगली आली त्या. फळं छान आले. त्याला पाणी वगैरे चव्हाण साहेब म्हटलं झाड एक नंबर आले त्या टॉप मध्ये एकदम. टॉप मध्ये शिपाई मामा चांगले खत बीत घालत्यात. त्याला बी औषध मारायला लागतं, खत घालायला लागते.
होय की पण आता काय करता आपण बघितलं ना 1-2-3 वर्ष आपण अशीच घालवली हो. खर्चानं. आता इथून पुढचं जे काय फळांच्या ह्याच्यातनं पैसे मिळतील आपल्याला हो हो ते आता तिथून पुढं मार्गाला लागेल ना, चालतंय नाही का. आता इथून पुढचं 20 वर्ष 25 वर्ष काय अडचण आहे का आपल्याला. नाही अडचण नाही. फळातलं पैसे येणार, शाळेच्या शिक्षणाला जातं, औषध पाण्याला जातं हो आणि राहिलेलं संस्थेच्या ह्याच्या नावा पडतं. चालतंय का. चला पुढच्या भागात. शिपाई मामा, बाग एवढी सुंदर दिसती, सगळे झाड एवढी टकाटक आहेत, हे झाड का असं आलंय, एवढं का सुकले? काय झालं त्याचे मुळे वाईट थोड्या वर असल्यामुळे ती सुकल्या गेली. आता होईल ती व्यवस्थित. त्याला खत पाणी व्यवस्थित घातलंय ना खत तुम्ही? सगळं व्यवस्थित आहे त्याला. मामा थाप लावली ना त्याला. हा थाप बी लावली, आता चाळून वाईट थोडं घ्यायचं म्हणजे मग ती होईल व्यवस्थित. ठीक आहे. पाणी बी सोडवायचं. हा पाणी सोडलं म्हणजे फरक पडेल. आता थाप लावल्यानंतर पाणी सोडलंच पाहिजे. हो बरोबर. बरं चला. ह्याला पाणी वगैरे घाला, चांगले येऊ द्या हे पण झाड. नाही घालू ना पाणी याला बी. ठीक आहे चला. मामा लक्ष राहून द्या बागवर. चालतंय. बाग मस्त आली. काय रे दादा, आज लय आनंद दिसतोय. हा अगं मनासारखं झालं की बरं वाटतंय का. सकाळी कळलं मला तुझ्या शाळेमध्ये सत्कार झाला. आणि तुला कोणी सांगितलं का. ते सरपंच काकायला त्यांनी शिपाई काकांना पाठवलं होतं. शिपायला तू त्यांनी सांगितलं. तरी म्हणलं हिला कुठनं कळलं लगेच. पण भारी वाटलं बरं का मला. छान केलं. शाळेचा सत्कार झाला आणि सर्वात आधी मग सांगायचं म्हणजे आहे ना, त्या पोरांच्या तोंडावला जे आनंद आहे ना, तीच मनाला बाहून गेला सगळं. लय भारी वाटलं मला. आता लग्न करायला मोकळा झाला. आता लग्न म्हणजे आता आईला सांगून टाक, लग्नच करणार आहे आता मी. पण तुझं बी त्यातच करून टाकू मग. हो माझं चुर काल. बरं ठीक आहे चल. अनुष्का, तुला माहितीये का आमच्या शाळेत तर आमच्या सरांनी लय मोठा उपक्रम घडवलाय. आमच्या शाळेचं नाव पार जिल्ह्यावर गेलंय. आमचा काका तिथे शाळा सुंदर शाळा